महानगरपालिका निवडणूक निमित्त मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च. मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या निमित्ताने रूट मार्चचे आयोजन आज सायंकाळी करण्यात आले होते. साई प्रीतम हॉटेलपासून सायंकाळी रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहित 8 अधिकारी, 47 अंमलदार, RCP प्लॅटून, भद्रकाली डेल्टा, सरकारवाडा, CR म्हसरूळ, CR मोटर परिवहन विभागाकडील 5 टनर वाहने, पीटर मोबाईल, DB मोबाईल आदी रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. सदर रूट मार्च सह्याद्री रुग्णालय सिग्नल, हिरवेनगर, साहिल लॉन्स, शिवाजीवाडी, भारतनगर, म्हाडा बिल्डिंग मार्गे अटल दिव्यांग भवन येथे रूट मार्चला सांगता करण्यात आली. नाशिक शहरामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज वरळा नाका ते आपला स्ट्रॉंग रूम अटल दिव्यांग भवन इथपर्यंत रूट मार्च करण्यात आलेला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नाशिक पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी हे सज्ज आहेत. त्याप्रमाणेच मुंबई नाका पोलीस स्टेशन देखील या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. आमचं सर्व मनुष्यबळ, अधिकारी आणि अंमलदार दिवस रात्र या ठिकाणी कर्तव्य करणार आहेत आणि आपल्या येणाऱ्या निवडणुका या शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पडतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. रेकॉर्डवरील गुन्हेगार असतील, जे 2 नंबरचे काही धंदे करत असतील, अशा लोकांवरती आम्ही कडक निगराणी ठेवलेली आहे आणि त्यांच्यावरती आम्ही वास ठेवून रेड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आम्ही कारवाई करणार आहोत. यामध्ये निवडणूक कालावधीमध्ये कोणी गडबड करू नये. गडबड केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, हा संदेश आम्ही पोलीस आयुक्तालयातर्फे मुंबई नाका पोलीस स्टेशन देत आहे. माईकमध्ये आम्ही जनतेला आवाहन केलं आहे की निवडणूक कालावधीमध्ये आपण निवडणुकीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी म्हणून तुम्ही निर्भयपणे मतदान करावे. तुम्हाला काही चुकीची गोष्ट दिसत असली किंवा काही गोष्ट अशी आहे की ती आक्षेपार्ह अशी गोष्ट माहिती मिळाली तर आपण डायल 112 वर तात्काळ माहिती. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.